अतिवृष्टीने शेती पिकं उद्ध्वस्त झाली। आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल, 2 पैसे हातात मिळतील, त्यावरून म्हणून दिवाळी सण गोड करता येईल म्हणून वर्षभरापासून चाळीत साठवलेला कांदा हा खराब होऊन सडू लागला। बाजार समित्यांचे लिलाव देखील आठवडाभर बंद आहेत। आता दिवाळी कशी साजरी करायची असा यक्ष प्रश्न हा शेतकऱ्यांसमोर आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। आपण आता आहोत नाशिकच्या दाभाडी या गावामध्ये। या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ज्या काही कांदा दिवाळीसाठी साठवून ठेवला होता, हा विकून 2 पैसे येतील, दिवाळी साजरी करू या हिशोबाने हा कांदा साठवून ठेवलेला होता। मात्र हे कांदाची चाळीमधील हा कांदा पूर्णपणे सडला आहे। संपूर्ण कांदा जो आहे तो या ठिकाणी खराब झालेला आहे। काय सांगाल एक शेतकरी म्हणून? सर, खरीपची लागवड केली होती मक्याची, तर खरीपच्या याच्यामध्ये अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमध्ये पण मक्याचं पण काही पाण्यामध्ये गेलं। दिवाळी चांगली साजरी होईल याच्या आशेने कांदे ठेवले, तर कांद्याची ही अवस्था झाली। तर सरकारने याच्यामध्ये दक्षता घ्यावी की दिवाळी तरी शेतकऱ्याची चांगली झाली पाहिजे। तर सरकारने दिवाळीनंतर तरी कांद्याला भाव देण्यात यावा, कारण की कांद्याला 400-500 रुपये भाव आहे। सरकारकडे काय मागणी करायला आपण? आणि सरकारने तर शेतकऱ्याची दिवाळी चांगली करावी हीच अपेक्षा आहे, आणि कांद्याला 2 पैसे भाव दिला पाहिजे ही सरकारकडे विनंती। सरकार, मायबाप सरकार, शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा अशी मागणी शेतकरी करत आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक।